असली पाहिजे। आज आपला देश जो आहे हा त्याला 80 वर्ष पूर्ण झाले स्वतंत्र मिळून। 80व्या वर्षी आपला देश कुठे आहे, आपण कुठे चाललोय, कशा प्रकारची वाटचाल जी आहे ह्या देशाची आहे हे आपण सगळे लोक पाहत आहे। आजची जी तिरंगा यात्रा आहे याची संकल्पना जी आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी राबवली आणि आज या ठिकाणी आपण वंदे मातरम देखील या ठिकाणी म्हटलो आणि ते देखील पूर्ण वंदे मातरम। आज पहिल्यांदा जे आहे लाल किल्ल्यावरती जे आहे आज संपूर्ण वंदे मातरम जे आहे त्या ठिकाणी बोललं गेलं। आज देशाची वाटचाल जी आहे वेगळ्या दिशेने चालली आहे। आज देश जे आहे तिसरी महासत्ता जी आहे ही देश आपल्याकडे भारताकडे लोक पाहत आहे। अमेरिकेनंतर चायना नंतर जे आहे भारत देश जो आहे या भारत देशाकडे पूर्ण जग संपूर्ण जग या ठिकाणी पाहत आहे। अर्थव्यवस्था अगोदर कुठे होती, आज अर्थव्यवस्था आपली कुठे पोहोचलेली आहे। आज महाराष्ट्र कुठे होता, आज महाराष्ट्र कुठे पोहोचलेला आहे। आज देशामध्ये जे आहे स्टार्टअप्स असतील, त्याचबरोबर मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत आणि त्याचबरोबर विकसित भारत 2047 ला हा भारत कसा असला पाहिजे आज त्याचं उदाहरण देखील आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळालं। आज हा तिरंगा जो 35,000 स्क्वेअर फीटचा होता जो आता विक्रम झाला, आज 35,000 स्क्वेअर फीट तिरंगा फक्त खांद्यावरती जो आहे हातामध्ये जो आहे हा तरुणांनी जो आहे जेन झी असेल जेन अल्फा असेल यांनी फक्त हातामध्ये घेतला नव्हता, पण त्यांनी देशाची जबाबदारी जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेतली होती। आज ते आपण या ठिकाणी पाहिलं। आज आपण या 80व्या स्वातंत्र्य दिनी आपल्या वीर जवानांना देखील या ठिकाणी त्यांची आठवण काढतो। आज त्यांच्यामुळे जे आहे देश सुरक्षित आहे। आज त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी जे आहे स्वातंत्र्य दिन जो आहे साजरा करू शकतोय। काही दिवस पूर्वी जो आहे मी कारगिल द्रासला गेलो होतो, तिथे जे आहे शिंदे साहेबांच्या वतीने जे आहे हे सिटी स्कॅन मशीन आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दिली होती। त्या कारगिलमध्ये गेल्यानंतर खरंच जेव्हा कारगिलचं युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये आपल्या सैनिकांनी कशा प्रकारे जे आहे प्राणांची आहुती त्या ठिकाणी दिलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर कळतं की सर्वोच्च पीक वरती तिथे जेव्हा जे आहे हे दुश्मनांनी आपला सगळा भाग जो आहे तो कॅप्चर केला होता, त्या परिस्थितीमध्ये जे आहे देशाचे जवान कशा प्रकारे लढले, फक्त एक भावना मनामध्ये घेऊन की देशभक्तीची भावना। तर आज त्या वीर जवानांना देखील आपण त्या ठिकाणी त्यांची आठवण या ठिकाणी काढतो। आज त्यांच्यामुळे जे आहे ते आपण त्या ठिकाणी आहोत। आज ते जे आहे सीमेचं रक्षण करतायत, पण आपल्यामध्ये देखील जे आहे देशभक्त आहेत, आपल्यामध्ये देखील आपण देखील जे आपापल्या परीने जे आहे देशभक्तीची भावना पुढे घेऊन जातोय। आज पोलीस जे आहेत या ठिकाणी आहेत ते देखील त्यांचं कार्य जे आहे हे त्या ठिकाणी पार पाडतायत। त्याचबरोबर इकडे आयुक्त महोदय आहेत, महापौर महोदय आहेत, आपण सगळे आहोत, वेगवेगळ्या संस्था आहेत। आज प्रत्येकाने जे आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपला देश जो आहे 2047 मध्ये कसा असेल। आज आपल्या देशाकडे जे आहे महासत्ता बघून म्हणून पाहताय। आज आपण पाहताय की देश वेगळ्या परिस्थितीमधून जातोय। आज लोक जी आहेत वोकल झालेली आहेत। आज जेनजीचं आंदोलन देखील आपण पाहिलं। त्याचबरोबर जे आहे मला वाटतं हे सगळं जे आहे आपल्याच या डेमोक्रेसीमध्ये होऊ शकतं। काही लोक जे आहे त्या ठिकाणी या भारतामध्ये जे आहे डेमोक्रेसी नाही जोर जोरात जे आहे या सगळ्या मुलांनी जे आंदोलन केलं त्याचं राजकारण जे आहे ते करू पाहत होते। पण जर डेमोक्रेसी नसती तर त्या ठिकाणी मुलं येऊन जे आहे हे आपलं मत जे आहे ते व्यक्त करू शकले नसते आणि सरकारने देखील जे आहे त्या मुलांची हाक जी आहे ती त्या ठिकाणी ऐकली नसती। पण आज देश जो आहे आपल्या देशामध्ये जे आहे ही डेमोक्रेसी असल्यामुळेच आज आपण सगळ्यांचं ऐकून घेतो। आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुमचं काय म्हणणं आहे जे आहे हे सरकार जे आहे खुल्या मनाने जे आहे ऐकण्यासाठी तयार आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहे। हा देखील संदेश जो आहे तो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय। तुम्ही पुढे या, पुढे येऊन जे आहे कशा प्रकारे जे आहे पुढची वाटचाल करायची आहे हे तुम्ही सांगा आणि नक्कीच ज्या प्रकारे, कारण की आज तुमच्यावरच जे आहे हे तुमच्यावरच येणाऱ्या काळामध्ये जे आहे हा देश कुठल्या दिशेने जाईल हे निर्भर करतं। तर मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, सगळ्या संस्थेचं धन्यवाद व्यक्त करतो की ज्या या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले। त्यांचं सगळ्यांचं नाव देखील घेतलं पाहिजे।
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल, सह्याद्री सामाजिक संस्था, डोंबिवली वितरक सेवा संस्था, इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली, पर्यावरण दक्षता मंडळ, वेद थिएटर, उत्कर्ष मित्र मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, डोंबिवली महिला महासंघ, देवरुखे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, श्रीकला संस्कार न्यास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.